बातमी जालन्यात नाही येते कारण जालन्यामध्ये जिल्ह्यातील देवमूर्ती गावातील शेतकरी गेल्या 7 दिवसापासून धरणं आंदोलन करतात। प्रस्तावित जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीला कवडीमोल भाव मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। आमच्या जमिनीला योग्य तो भाव द्यावा ही प्रमुख मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करतायत। दरम्यान 5 फेब्रुवारीला शेतकरी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। बातमी जालन्यात नाही येते कारण जालन्यामध्ये जिल्ह्यातील देवमूर्ती गावातील शेतकरी गेल्या 7 दिवसापासून धरणं आंदोलन करतात। प्रस्तावित जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीला कवडीमोल भाव मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। आमच्या जमिनीला योग्य तो भाव द्यावा ही प्रमुख मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करतायत। दरम्यान 5 फेब्रुवारीला शेतकरी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय।